नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। एनडीएमधील मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाय अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपला 18 मंत्रिपदं, एनडीएतील घटक पक्षांना एकूण 18 मंत्रिपदं आणि यात 7 कॅबिनेट आणि 11 राज्यमंत्री पदांचा समावेश आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर इकडे नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांना 2-2 मंत्रिपदं मिळू शकतात। शिंदे गटाला 1 आणि अजित पवार गटाला 1 मंत्रिपद दिलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात प्रदीप यांच्याकडे। प्रदीप, वृषीला अगदी बरोबर आहे। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आपली पदाची शपथ जी आहे ते घेत आहेत। राष्ट्रपती भवनामध्ये संध्याकाळी 6 वाजता शपथविधी सोहळ्याचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये जवळपास 18 मंत्री जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर भाजपचे 2 मंत्री म्हणजे अमित शहा आणि राजनाथ सिंह हे मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात। तर दुसऱ्या बाजूला जे घटक पक्ष आहेत त्यांना प्रत्येकी 2 मंत्रिपद म्हणजे एनडीए सरकारमध्ये चंद्रबाबू नायडू यांचा टीडीपी पक्ष आणि नितीश कुमारांचा जदयू हे 2 महत्त्वाचे घटक पक्ष आहेत की ज्या 2 पक्षांचे खासदार मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत आहेत। त्या प्रत्येकी 2 पक्षाला 2-2 मंत्रिपदं जी आहेत ती दिली जाणार आहे। मात्र या पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस पंतप्रधान पदाची शपथ घेतील त्यावेळेस 7 कॅबिनेट मंत्रिपद आणि इतर 11 राज्यमंत्रीपदं जे आहेत ते मंत्री जे आहेत ते उद्या शपथ घेणार आहेत। मात्र जे इतर सहयोगी घटक पक्ष आहेत ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना, त्याचबरोबर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर इतर जनसेना जो पक्ष आहे त्यांना प्रत्येकी 1 कॅबिनेट मंत्रिपद जे आहे ते दिलं जाणार आहे आणि इतर 11 राज्यमंत्रीपद जे आहेत ते असणार आहेत। उद्या संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे। मात्र नरेंद्र मोदी यांच्याबरोबर 7 कॅबिनेट आणि इतर 11 राज्यमंत्री जे आहेत उद्या मंत्रिपदाची शपथ घेताना पाहायला मिळतील। महाराष्ट्रातल्या खरं तर 2 पक्षांचा विचार करता एकनाथ शिंदे त्याचबरोबर अजित पवार यांच्या पक्षाला एकच कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे। खरं तर अजित पवार यांच्या संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।